नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी शहरात आयोजन करण्यात आले, मात्र या कार्यक्रमाला प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम फ्लॉप झालाय। रेडिओवरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम घरोघरी ऐकता येतो, मग लोकांना बोलून ऐकवण्याची काय गरज। नेहरू मैदान येथील शाळेतील कार्यक्रमाची अवस्था अतिशय दयनीय दिसून आली। पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं रेडिओवरून प्रसारण 30 जुलैला झालं। महापालिकेने शहरात 500 ठिकाणी शाळांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र या कार्यक्रमाला अत्यल्प प्रतिसाद दिसून आला। नेहरू मैदानातील मनपा शाळेत तामझाम तर सगळाच होता, परंतु 4 शिक्षक व 3च पालक येथे उपस्थित होते। असा प्रकार अनेक ठिकाणी दिसून आला। भाजी बाजार येथील सालफळे गल्लीत मन की बात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। महिला, मुले, पुरुषांनी या भाषणाचा लाभ घेतला। यावेळी सालफळे गल्लीत बिजवे यांच्या नेतृत्वात वृक्षारोपणही करण्यात आलं। लाऊडस्पीकरवरून मोदीजींचं भाषणही ऐकलं। एक फोन कॉल मैं आपको भी सुनाता हूँ। नमस्कार प्रधानमंत्री जी, मैं गुड़गांव से नीतू गर्ग बोल रही हूँ। मैंने आपकी चार्टर्ड अकाउंटेंट्स डे की स्पीच सुनी और बहुत प्रभावित हुई। इसी तरह हमारे देश में पिछले महीने आज की तारीख पर गुड्स एंड सर्विसेज टैक्स जीएसटी की शुरुआत हुई। क्या आप बता सकते हैं कि जैसा सरकार ने एक्सपेक्ट किया था वैसे ही रिजल्ट 1 महीने बाद आ रहे हैं या नहीं? मैं इसके बारे में आपके विचार सुनना चाहूंगी। एक गरीब की जरूरत की चीजों में कैसे दाम कम हुए हैं, चीजें कैसे सस्ती हुई है। अगर नॉर्थ ईस्ट दूर सुदूर पहाड़ों में, जंगलों में रहने वाला कोई व्यक्ति चिट्ठी लिखता है कि शुरू से भरोसा बढ़ने लगा है। अभी मैं देख रहा था कि ट्रांसपोर्ट एंड और उसी का परिणाम है कि हर सरकार की एक ही प्राथमिकता रही कि जीएसटी जान सकते हैं कि जीएसटी के पहले जिस चीज का जितना दाम था, तो नई सरलता पूर्वक इतने बड़े प्रयास को सफल बनाने के लिए कोटि-कोटि देशवासियों को कोटि-कोटि वंदन करता हूं। अनेक घटनाएं आजादी की तवारीख के साथ विशेष रूप से जुड़ी हुई है। इस वजह से भारत छोड़ो आंदोलन का हिस्सा बन गया। 9 अगस्त भारत छोड़ो आंदोलन महात्मा गांधी ने, अंग्रेज सल्तनत ने जेल में देश को आजादी देने का काम ये 5 वर्ष अपने तरीके से परिश्रम किया। इस 15 अगस्त को हर भारत को भ्रष्टाचार भारत छोड़ो, आतंकवाद भारत छोड़ो, जातिवाद भारत छोड़ो। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे। या योजनेसाठी असलेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता रविवारी ही बँका सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयचे होते। शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून रविवारी अर्ज स्वीकारले गेले। केवळ ही एकच बँक सुरू होती, बाकी एसबीआय सह बाकी सगळ्या बँका बंद होत्या। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही आहे। त्या अनुषंगाने 30 जुलै रोजी रविवार असतानाही आरबीआयने सर्व बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यावरून रविवारी शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी शेतकरी बँक सुरू होत्या, तर एसबीआय सह सर्व अन्य बँका बंद होत्या। मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही।
गेल्या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 5,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता, अर्ज दाखल केले होते. तर यावर्षी आतापर्यंत फक्त 300 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. आज RBIच्या निर्देशनानुसार जिल्हा मध्यवर्ती सर्व ब्रांचेस म्हणजे 93 ब्रांचेस चालू आहे. या हंगामामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेकरता या कॉटन मार्केट ब्रँचला 300 ते 400 फॉर्म आलेले आहेत. आज 30 फॉर्म आलेले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आज रिझर्व्ह बँकेनं सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नॅशनलाइज बँकेला आजच्या दिवस चालू ठेवायला सांगितलं आहे की उद्याची गर्दी जास्त होईल या उद्देशाने आज चालू ठेवलेलं आहे. आणि परंतु त्या मानानं आज काही शेतकऱ्याचा प्रतिसाद दिसत नाही. अंतिम तारीख केव्हापर्यंत आहे? 31 तारीख आहे, 31/7. 30 जुलै रोजी भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. रविवारी भाजयुमोची कार्यकारिणी घोषणा व युवक मेळावा अभियंता हॉल येथे घेण्यात आला. सोपान कनेरकर यांची भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 35 जणांच्या कार्यकारिणीची घोषणा तुर्तास करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकारिणीची घोषणा व युवक मेळावा 30 जुलैला घेण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, आमदार रमेश बुंदिले, ज्येष्ठ नेते अरुण अडसड, गिरीश गोखले, किरण पातुळकर उपस्थित होते. सोपान कनेरकर यांची भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम सारडे, त्यानंतर शेखरभाऊ जामनेकर, तालुका उपाध्यक्ष भातकुली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच ते कोळी समाज विचार मंचाचे अध्यक्ष आहेत शेखरभाऊ जामनेकर. 35 जणांच्या कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. भाजयुमोच्या नवीन संघटन पर्वास या युवक मेळाव्यात रणशिंग फुंकण्याचं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी केलं. आगामी विद्यार्थी निवडणुका, जिल्ह्यामध्ये युवकांचं नेतृत्व, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, युवा मोर्चाचं संघटन अशा विविध विषयांचं सखोलीकरण मेळाव्यात करण्यात आलं. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नागोबासारखे डल्ला मारून बसले तिथं दारिद्र्य सुधार. अरे ती योजना जनतेपर्यंत न्यायची आहे. हे उज्ज्वला योजना अतिशय चांगली योजना, उज्ज्वला योजना केली. आपला कार्यकर्ता घरोघरी जायची आवश्यकता आहे. मी काय सांगतो, युवा मोर्चाचं काम हे आहे. जा, प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, वसतिगृहांची नीट अवस्था करण्याचं काम आपलं आहे. कारण आपण सत्तेत आहोत. युवा मोर्चा काय करणार? युवा मोर्चा जसं भवनी सायकल पांढरीवर बसून तंबाखू चोरणार, विचारणार काय झालं गावात. अरे तुला जावं लागेल बाबा. आज आपल्या जिल्ह्यामध्ये मी आकडेवारी काढली, विद्यापीठ असेल, आपले समाज कल्याण, आदिवासी कल्याण, ओबीसी सगळे प्रायव्हेट, अजून जितकी शासकीय हे तंत्रनिकेतन, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, या सगळ्यांचे हॉस्टेल जर तुम्ही तपासले, त्याची संख्या जर पाहिली तर जवळपास 80,000 ते 1,00,000 युवक हे त्या वसतिगृहात. मग युवा मोर्चाचं काय काम काय आहे? युवा मोर्चाचं हे काम आहे की त्यांना शुद्ध पाणी मिळत आहे की नाही, आरोच्या नावाखाली मशिनी खरेदी केल्या गेल्या बरोबर लागल्या की नाही, हे आमचं काम आहे. कारण इंग्लिश मध्ये म्हणतात आम्ही वॉच डॉग, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवणारे पहारेकरी आहोत. युवा मोर्चाची भूमिका दोन्ही वेळेस, आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा जास्त आम्ही पहारेकऱ्याचं काम केलं. म्हणून ही युवा मोर्चाची भूमिका बरोबरीनं आम्ही नेहमी म्हणाल. सायन्स एक्सप्रेसचा एक दिवसीय मुक्काम अमरावतीत राहिला. सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प आहे. 16 डब्यांची सायन्स एक्सप्रेस जलवायू परिवर्तन विशेष असून ही ट्रेन रविवारी अमरावती रेल्वे स्थानकावर अमरावतीकरांसाठी उपलब्ध होती. खासदार अडसूळ यांच्या प्रयत्नाने अमरावतीकर विद्यार्थ्यांना सायन्स एक्सप्रेसचा लाभ घेता आला आहे. विद्यार्थ्यांनी सायन्स एक्सप्रेस बघण्यासाठी रांगा लावल्या. सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा विशेष प्रकल्प आहे. सायन्स एक्सप्रेस जलवायू परिवर्तन विशेष आहे. जलवायू परिवर्तन ही एक महत्त्वाची समस्या असून तिचे अनेक दीर्घकालीन तसेच लघुकालीन परिणाम आहेत. हवामानाच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे शेती उत्पादनावर होणारे परिणाम, समुद्राच्या स्तरात होणारी वाढ, जलवायू परिवर्तन ही आता गोरगरिबांवर भयावह परिणाम करू शकणारी जागतिक समस्या बनली आहे.
पण तरीही जलवायू परिवर्तन आणि त्याचे परिणाम याबद्दल जनसामान्यांना फारच थोडे ज्ञान आहे। तेव्हा जलवायू परिवर्तनाबाबत जनजागृती करणारं हे प्रदर्शन म्हणजे चर्चा आणि मंथनाची सुसंधी आहे। सायन्स एक्सप्रेस बघण्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी गर्दी केली। रायली प्लॉटच्या गेटने विद्यार्थ्यांना सायन्स एक्सप्रेस बघण्यासाठी सोडण्यात आलं। सायन्स एक्सप्रेसचा मुक्काम अमरावतीमध्ये होणार नव्हता, परंतु अमरावतीच्या विद्यार्थ्यांना या एक्सप्रेसचा लाभ द्यावा यासाठी खासदार अडसूळ यांनी प्रयत्न केले व सायन्स एक्सप्रेसचा मुक्काम अमरावतीत झाला। अमरावतीकरांसाठी एक ऐतिहासिक पर्वणी आहे, जी केंद्र सरकारने सायन्स एक्सप्रेस नावाची गाडी, ज्यामध्ये क्लायमेट चेंज, पर्यावरणाचे दुष्परिणाम, पर्यावरण कमी करण्यासाठी उपाय, जो प्राणीमात्र आहे त्याची आपल्याला आवश्यकता, त्याचं संरक्षण, अशा अनेक गोष्टीचं प्रदर्शन या ट्रेनच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला किंबहुना सर्व नागरिकांना होणार। आणि म्हणून सुदैवाने या शहरातील सुजाण नागरिक आपल्या मुलांसह कुटुंबासह या ठिकाणी आल्याचं बघायला मिळतं। शाळेचा विचार केला तर श्रावणामध्ये कुठंतरी सहल काढायची असते, नेमक्या सुट्टीचा दिवस श्रावण महिना आणि शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुद्धा एक सहल आहे असं म्हणायला हरकत आहे, ज्यामध्ये ज्ञानबोध होणार आहे, ज्याचा उपयोग भावी जीवनामध्ये होणार आहे। अशा प्रकारचा आजचा उपक्रम खूप यशस्वी झाला असं मला वाटतं। मात्र याबद्दलचं नियोजन येथे नव्हतं। रायली प्लॉटच्या दिशेने विद्यार्थ्यांना सायन्स एक्सप्रेस बघण्यासाठी सोडण्यात आलं, तर मेन गेटने बाहेर जाण्याचा रस्ता होता, परंतु विद्यार्थ्यांना माहीत नसल्याने आपापल्या सोयीने मेन गेटवरून आले तेव्हा त्यांना तेथून परत पाठवण्यात आलं। काही रुळावरून आले त्यांनाही परतून लावण्यात आलं। विशेष म्हणजे कुठून यायचे कुठून जायचे याबाबत कुठेही सूचना फलक नव्हता। ऐन वेळेवर केलेल्या या व्यवस्थेने अनेकांना फेऱ्याने येणे जाणे करावे लागले। मात्र मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या सायन्स एक्सप्रेसचा लाभ घेतला। लांबच लांब रांगा यासाठी लागल्या होत्या। कल्हार पोलीस ठाण्याच्या ठाणेदार आगाशे यांनी अवैध धंद्यांवर करडी नजर रोखली आहे। आठवडाभरात 25 ठिकाणी धाडी घालून त्यांनी अवैध धंद्यांना लगाम घालून आळा घातलाय। अवैध दारू त्यांनी रविवारीही पकडली। कोकर्णा ते उमरी मार्गावरून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती खल्लार पोलिसांना मिळाली। यावरून कारवाई करून पोलिसांनी शेख नियामत, शेख अहमद वय 32 राहणार उमरी, सुरेश राजू इंगळे वय 25 राहणार वडा गव्हाण या 2 आरोपींना रंगेहात पकडून 52,900चा माल जप्त केला आहे। दुचाकीवरून ही अवैध वाहतूक होत होती। ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। इंडियन टाइल्स अँड डोअर्स व कायनाते उर्दू शेर व अदब अमरावतीच्या वतीने कौमी एकता ऑल इंडिया मुशायरा व कवी संमेलनाचं आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आलं। अमन की आस मुशायरामध्ये नामवंत शायर व कवींची उपस्थिती होती। इंडियन टाइल्स अँड डोअर्स व कायनाते उर्दू शेर व अदब अमरावतीच्या वतीने कौमी एकता ऑल इंडिया मुशायरा व कवी संमेलनाचं आयोजन टाउन हॉल येथे करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिटी न्यूजचे चंदू सोजतिया, स्वीकृत नगरसेवक हाजी मुश्ताक खान, आदर्श हॉटेलचे संचालक पुरुषोत्तम हरवाणी, तसंच अशफाक अहमद, फिरोज खान, जुबेर हुसेन, डॉक्टर जाहिद नय्यर यांच्यासह जिल्ह्यातील व बाहेर राज्यातील कवी, शायर उपस्थित होते। या मुशायऱ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावावर शायरी सादर करण्यात आली। मुशायरा ऐकण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली। तू  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  तू   तू   तू   तू   तू   तू   तू    तू   तू  तू   तू   तू   तू   तू  तू  तू  तू  तू  तू  तू  तू  तू  तू
मत आना। मैं गया ऑफिस, ये खालिद भाई को बता रखा है, मैं ऑफिस गया, शाम को जब लौटा तो भीगते हुए, वैसा बुरी हालत थी अहलिया ने। और वहीं से जैसे ही मैं दरवाजे में अंदर हुआ तो बस उसने चिल्लाना शुरू किया, अरे 3-3 छाते दिए थे, क्या हुआ? मैंने भोलेपन से कहा, एक छाता तो नहीं भूल गया था। तो बोले मुआ दूसरा कहाँ गया? तो मैंने कहा दूसरा ऑफिस में भूल गया था। अरे तो तीसरा भी था ना? तो मैंने कहा खोलना भूल गया ना। अरे जीना ही दुश्वार कर दिया। वाह वाह वाह, दीवानगी ने जीना ही दुश्वार कर दिया। पुलिस ने पीट के लाचार कर दिया। वो भर्ती कराना पड़ गया है अस्पताल में। लोगों ने पूछ के बीमार के बीमार कर दिया। मुनव्वर राणा साहब के मिसरे पे मश्क की है, समाप्त करने डायस पे। अर्ज करता हूँ कि तू ही दिल में बसी है, इसलिए भेजे में रहती। वाह, ये देता हूँ। ये चाचा ने धीरे से कान का कहा था कि वो आपकी अहलिया के बारे में सुना देना। मैंने कहा भैया, तंजो मिजा वाले अक्सर बुराई करते हैं बीवी की, लेकिन मैं बड़ा सम्मान करता हूँ, बड़ी इज्जत करता हूँ। वाह वाह वाह। अब हुआ ये तो इत्तेफाक है, नसीब की बात है। मेरी हाइट ठीक ठाक है और उसकी हाइट कम है। तो अब इन्होंने कहा तो मैंने कहा चलो ठीक है, तारीफ कर देते हैं। मैंने कोशिश की है, अच्छी लगे तो इनके लिए ताली बजाना, नहीं तो ठीक है, खालिद भाई है। जरा सी बात पर मुझसे खफा सी लगती है। हाँ, अर्ज करता हूँ कि गुजरती है वो गाड़ी से, कभी पैदल नहीं मिलती। वाह, खुशी को थाम लो, जाए तो फिर से कल नहीं मिलती। उसे तो रोज मिल जाते हैं मेले में नए आशिक, हमें तो भीड़ में खोई हुई चप्पल नहीं। वाह 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 वाह। राजकन्या गोरख नाईक या महिलेला रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केलाय। राजकन्या व काही महिला शेतीच्या कामाकरता दुपारी 1 वाजता आपल्या शेतात गेल्या होत्या। तितक्यात अचानक येऊन रानडुकराने हल्ला चढवला, तिला जखमी केलं, मांडीला व पाठीला चावा घेतला आहे। ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील पोही येथील आहे। गंभीर अवस्थेत या महिलेला नातेवाईकांनी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलाय। 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। हा मूक मोर्चा शेवटचा आहे, त्यानंतर मूक मोर्चा निघणार नाही। मुंबईतील मराठा मूक मोर्चा नियोजन समितीची बैठक गाडगेबाबा मंदिराच्या सभागृहात घेण्यात आली। 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, उपस्थित राहणार आहे। हा मूक मोर्चा शेवटचा आहे, यानंतर मूक मोर्चा निघणार नाही। या अनुषंगाने अमरावती मराठा मोर्चा नियोजन समितीची बैठक गाडगेबाबा मंदिरात घेण्यात आली। अमरावती येथून जवळपास 25,000 समाज बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत। बुटी प्लॉट येथील गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथे विशेष कीर्तन समागम व अमृत संचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। भाई जसप्रीत सिंग सोनूवीरजी यांच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला। बुटी प्लॉट येथील गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथे विशेष कीर्तन समागम व अमृत संचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। शनिवार रविवार या 2 दिवसीय कार्यक्रमात भाई जसप्रीत सिंग सोनूवीरजी दिल्लीवाले यांनी कीर्तन सादर केलं। या दरम्यान सुखमणी साहेब का पाठ, लंगर असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले। भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। आज का दिन हमारे लिए बहुत ही शुभ है, क्योंकि हमारे 10वें गुरु गुरु गोविंद सिंह महाराज जी ने जो अमृत दात 1699 में सिखों को दी थी, आज वो हमारे अमरावती शहर में गुरुद्वारा गुरु सिंह सभा बूटी प्लाट में होने जा रहा है। ये विशेष कीर्तन समागम 2 दिन का था, जिसमें 29 तारीख रात को और आज सवेरे ये समागम हुआ। इसमें हमारे दिल्ली से पंथ के बहुत ही महान कीर्तनीय भाई जसप्रीत सिंह जी सोनूवीर जी जिन्हें प्यार से कहते हैं, वो यहाँ आए हैं। साथ ही उनके साथ पंच प्यारे भोपाल से यहाँ पधारे। अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या व स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी घेण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं।
अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या व स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी घेण्यात आला। जिल्हा तैलिक समितीचे अध्यक्ष मधुकरजी सवालाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर हे होते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर अनिल चांदेवार हे मुख्य मार्गदर्शक होते। गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। करिअर निवडण्यापूर्वी नेमका कोणता विचार करावा या विषयावर विद्यार्थ्यांकरता उद्बोधनपर विशेष व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मिळालं नाही, माझ्या मुलाला मिळालं पाहिजे अशा प्रेमातून आपुलकीतून आलेली असतात। मला जे जमलं नाही, मला जे करता आलं नाही ते माझ्या मुलाने करावं, यापेक्षा काही चुकीची नाही, ती पालकांनी ठेवलेली असते। आणि मुलाने या पद्धतीने निवडलेलं जे करिअर असतं ते त्याच्याशी जुळलं तर ठीक, नाही जुळलं की आली का पंचायत। आणि इथे मला असं वाटतं की सामाजिक संघटनांचं आपण जसे आता जमलो आहोत, बोलतो आहोत या विषयांवरती, यांचं काम इथे सुरू होतं की नक्की हा निर्णय कसा घ्यायला पाहिजे, आपण कुठल्या ट्रॅपमध्ये आहोत का याचा पालकांनी विचार केला पाहिजे, आपण कुठल्या ट्रॅपमध्ये आहोत का याचा मुलांनी विचार केला पाहिजे। ट्रॅप्स तर अनेक प्रकारचे असतात। ज्ञानेश्वरीमध्ये 2 प्रकारचे सापळे सांगितलेले आहेत, मला त्याचा उल्लेख करायला आवडेल इथे। फार इंटरेस्टिंग आहे बरं का, म्हणजे ज्ञानेश्वरी फक्त म्हातारा झाल्यानंतरच वाचायची आणि तेव्हाच समजून घ्यायची असं काही कारण नाही। तुम्हाला मी या 2 गोष्टी सांगितल्या की तुम्हाला पण उत्सुकता वाढेल की अरे असं पण सांगितलंय का। ज्ञानेश्वरांनी 2 प्रकारचे सापळे सांगितले। त्यातला पहिला आहे तो मोह सापळा। मोह सापळा म्हणजे काय तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। एक मडकं आहे आणि त्या मडक्यामध्ये फळ ठेवलेलं आहे, छोटं मडकं आहे। एक माकड तिकडून आलं आणि त्या मडक्यातलं फळ घेण्यासाठी त्याने हात त्या मडक्यात टाकला। त्या मडक्याचं तोंड छोटंसं होतं। श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव श्रावण शुक्ल पक्ष सप्तमीच्या पर्वावर साजरा करण्यात आला। सक्करसाद छत्रपुरी खिडकी येथील मंदिरात भाविकांनी दर्शनाला गर्दी केली। सक्करसाद छत्रपुरी खिडकी येथील शनी मंदिरामध्ये श्री शनी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। महोत्सव साजरा करण्यात आला। जयंतीनिमित्त दर्शन घेण्याकरता महिला पुरुषांनी गर्दी केली होती, रांगा लावल्या। या निमित्त शनिदेवाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला। मंदिरामध्ये महेश लोंढे यांच्या भजन संध्येच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। धार्मिक गीत त्यांनी सादर केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा झाला। रक्तदान शिबिराचं आयोजन उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन गाडगेबाबा मंदिराच्या हॉलमध्ये करण्यात आलं। यावेळी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेबद्दल माहिती सांगून युवा वर्गाला मार्गदर्शन केलं। अनेक दिवस या गोष्टीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। शिवसेनेने आपली तयारी करावी। शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीने सुद्धा आपल्या तयारी कराव्या। आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये मूक असावी, निमर असावे,
अक्षरशः असले स्पर्धे असतात. एक छोटीशी डायरी जेव्हा आपण खिसामध्ये गेलो आणि या तिन्ही डायरीचं एकत्रीकरण जर आपण केलं तर कुठेही आपण गेलो तर आपल्याला याचा उपयोग झालेला एखादा प्रसंग चांगला येतो किंवा वाईट येतो. एक शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. मी महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर गेला तर शिवसेनेची ओळख दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सगळे प्रतिसाद देतात. तर गेल्या अनेक वर्षांचा आमचा आणि त्यांच्यावर झालेले संस्कार शिवसैनिक म्हणून शिवसेना लोकांचे विचार त्यांच्यावर गेलेले आहेत. परंतु आपण कमी पडतो या गोष्टी आपण अनेक वेळा सांगितल्यानंतर सगळेजण उकारी देतात. युवा सेनेच्या वतीने हा कार्यक्रम हे शिबिर आयोजित करण्यात आलं. शिवसैनिकांनी रक्तदान शिबिरामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. या कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ, युवा सेनेचे अध्यक्ष पराग वानखडे, वर्षा भुयार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अन्य माध्यमातून हा आपापल्या परीने साजरा केला. या ठिकाणी आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून पूनमच्या पुढाकाराने हे रक्तदान शिबिर या संत गाडगे महाराजांच्या पवित्र ठिकाणी मी रक्तदानाला पवित्र दान म्हटलं जातं ते या ठिकाणी आज संपन्न होत आहे. त्याबद्दल मी एक खासदार म्हणून पूनमला तिच्या सहकार्यानं मनापासून धन्यवाद देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. राज्यात कुळ कायद्याच्या तरतुदीमुळे वहीदारांच्या भूमिहीन शेतकऱ्यांचं नाव नोंदवण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. कर्जमाफीच्या योजनेत भूमिहीन शेतकऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. वंचितांचे हित जोपासण्यासाठी त्यांनी सरकारला पंचसूत्री दिली आहे. श्रावण महिना हा शिवाच्या उपासनेचा महिना आहे. देवाला अभिषेक करून बिल्वपत्र अर्पण केले जातात. प्राचीन गडगडेश्वर मंदिरामध्ये भाविक दर्शनाला गर्दी करत आहेत. गडगडेश्वराचा नित्य नवा शृंगार करून सेवा करण्यात येते. श्री गडगडेश्वरामध्ये श्री अमरनाथ ज्योतिर्लिंग साकारण्यात आलं. शहरातील प्राचीन असलेले श्री गडगडेश्वर शिवभक्तांचा आराध्य आहे. श्रावण महिना हा शिवाच्या आराधनेचा उपासनेचा महिना आहे. भाविक गडगडेश्वराच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. रोज श्री गडगडेश्वराची विविध रूपात सेवा करण्यात येते. श्री अमरनाथ ज्योतिर्लिंग येथे साकारण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अमरनाथ ज्योतिर्लिंग हे बर्फाचं असून काही विशिष्ट काळात हे अमरनाथ येथे गुहेत शिवलिंग प्रगट होते. या ज्योतिर्लिंगाचं दर्शन अमरावतीमध्ये घडवण्यात आलं. अमरनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपातील श्री गडगडेश्वराची महाआरती करण्यात आली. मोठ्या संख्येनं भाविक महाआरतीला उपस्थित होते. मंदिर में आज बाबा अमरनाथ का ये बनाया है और हमारे सभी भक्तगण पूरे एक महीना यहाँ पर सवेरे 5 बजे से दर्शन आके अभिषेक करके यहाँ पे रोज अलग अलग श्रृंगार बनाते हैं. कभी फूलों का, कभी चॉकलेट गोली बिस्कुट का, कभी बाबा बर्फानी का, ऐसे ऐसे कई श्रृंगार बनाते हैं और रोज हम हर चीज़ में डालते हैं. और यहाँ हम सभी भक्तजनों से मैं और सिटी चैनल के सभी भक्तों से, विदर्भ के सभी भक्तों से मैं निवेदन करूंगा कि कृपया वो यहाँ पर आके बाबा अमरनाथ के दर्शन करें. धन्यवाद. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा सायन्स कोर मैदानात घेण्यात आल्या.
17 वर्षाखालील वयोगटात या स्पर्धा झाल्या, मात्र सायन्स कोर मैदानात या स्पर्धेसाठी कोणत्याही व्यवस्था नव्हत्या. मैदानात दगडच दगड पसरलेले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा सायन्स कोर मैदानावर घेण्यात आल्या. रविवारी दुपारी 5 वाजता विद्याभारती महाविद्यालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अंतिम सामना झाला. सुरुवातीला विद्याभारतीने 1 गोल केला, दुसरा गोल आंबेडकर महाविद्यालयाने केला, तर शेवटच्या वेळी विद्याभारतीने गोल मारून अजिंक्यपद राखलं. सेमीफायनल मणिबाई गुजराती हायस्कूल व विद्याभारती व युनिक हायस्कूल व आंबेडकर महाविद्यालय यांच्यात झाला होता. 17 वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा संपन्न झाली. मात्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सामन्यांकरता कुठल्याही सुविधा खेळाडूंसाठी नव्हत्या. पाण्याची व्यवस्था नव्हती, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर आदींची व्यवस्थाही येथे नव्हती. एवढंच नाही तर अंतिम सामन्याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कोणीही आले नाही. फुटबॉल खेळण्याकरता चांगल्या मैदानाची आवश्यकता असते, मात्र सायन्स कोर मैदानावर दगडच दगड पसरलेली होती. खेळताना अनेक खेळाडू पडले. स्पर्धा राबवताना लाखो रुपयांचा खर्च शासन कागदोपत्री दाखवतो, मात्र प्रत्यक्षात त्या सुविधा मिळत नाहीत, हे इथे दिसून आलं. एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर, अर्थात DCRवर. पोलीस ठाणे चिखलदरा. आरोपी पंकज गौतम +2, फिर्यादी कुमारी वय 18. हकीकत, फिर्यादीने 12वी उत्तीर्ण झाल्याने TC आणण्यासाठी ती टेंभरू सोडा येथील आश्रमशाळेत गेली असता तेथून घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने जबरीने शारीरिक अत्याचार केला. वेगवेगळ्या गावांना नेऊन त्याने हा अत्याचार केला. चिखलदरा पोलिसांनी 363, 376, 2, न, ड, 504 व 34 कलमान्वये गुन्हा नोंदवलाय. पोलीस ठाणे चिखलदरा. आरोपी राजेश दहीकर +3, फिर्यादी सौ वय 25. हकीकत, आरोपीने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरातून हाकलून दिले, मानसिक व शारीरिक छळ केला. चिखलदरा पोलिसांनी 498 अ, 504, 506 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस ठाणे वरुड. आरोपी अज्ञात, फिर्यादी भाऊराव हरले. हकीकत, अज्ञात चोरट्याने हरले यांच्या घरातील कपाटातील नगदी तसंच चांदीच्या बांगड्या असा 5200 रुपयांचा ऐवज चोरला. वरुड पोलिसांनी 454, 380 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस ठाणे दत्तापूर. आरोपी होमेश्वर सरोदे, फिर्यादी अनुप सरोदे. हकीकत, फिर्यादीने आरोपीला उधार दिलेले 8000 रुपये मागितले असता आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केली, पाय फ्रॅक्चर केला, जीवे मारण्याची धमकी दिली. दत्तापूर पोलिसांनी 325, 504, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पाहूया 30 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 30 जुलाई सन 1886 में देशभक्त एस मुथुलक्ष्मी इनका जन्म हुआ. सन 1892 में शिल्पकार हेनरी मूर इनका जन्म हुआ. सन 1898 में जर्मनी साम्राज्य के संस्थापक बिस्मार्क इनका निधन हुआ.
सन 1908 में राइट बंधुओं ने अमेरिकी सैन्य को पहला विमान सौंपा। सन 1928 में जॉर्ज ईस्टमैन ने पहली बार रंगीन फिल्म का निर्माण किया। सन 1928 में अभिनेत्री सुलोचना का जन्म हुआ। सन 1931 में अमरावती शहर में गणेश वाचनालय की शुरुआत हुई। सन 1967 में अमरावती नगर वाचनालय में कविवर सुरेश भट्ट का कार्यक्रम आयोजित किया गया। सन 1969 में अभिनेत्री मंदाकिनी इनका जन्म हुआ। सन 1973 में गायक सोनू निगम इनका जन्म हुआ और सन 1863 में हेनरी फोर्ड इनका जन्म हुआ। बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे बम 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 यहाँ चलती को गाड़ी कहते हैं प्यारे बम 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 रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा बाबा रि बाबा रि बाबा। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।